नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. या चारोळीवरून तुम्हाला कळलं असेलच आज आपण कुठे आहोत. अर्थात आज आपण आळंदीमध्ये आहोत आणि इथे आपण अशा एका चिमुकलीला भेटणार आहोत तिच्यावर गर्भसंस्कार सुद्धा ज्ञानेश्वरीचेच झाले आहेत. भेटूया गुंडे पाटील कुटुंबातल्या शिवन्याला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय शिवन्या. हाय हाय कर. माझी आणि शिवन्याची हळूहळू ओळख होते, तोपर्यंत आपण जाणून घेऊया हे सगळे तिचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी शिवन्याची मम्मी पौर्णिमा ज्ञानेश्वर गुंडरे. शिवन्याचे वडील ज्ञानेश्वर विलास गुंडरे. ओके. मी शिवन्याची मावशी आजी संगीता श्रीधर पाटील. मी शिवन्याची आजी मनीषा विलास गुंडरे. मी शिवन्याची काकी आजी पुष्पा प्रकाश गुंडरे. मी शिवन्याची आजी सुवर्णा अशोक गुंडरे. मी शिवन्याचे आजोबा प्रकाश बाळासाहेब गुंडरे. मी शिवन्याचे आजोबा विलास बाळासाहेब गुंडरे. आणि आजी. मी शिवन्याची पणजी सुमन बाळासाहेब गुंडरे. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली आहे, आता शिवन्याच्या आई बाबांची गप्पा मारूया. तुमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज काय होतं? अरेंज मॅरेज. मग बघण्याचा कार्यक्रम झाला होता तुमच्याकडे की तुमच्याकडे? आणि मग काय खायला केलं होतं यांनी? स्वीट आयटम होती, पोहे केले तिच्या. पोहे. पोहे छान होते. हो. मग पोह्यांवरून ठरवलं का यांना बघून ठरवलं? नाही नाही, बघून ठरव. आणि तुम्ही सुद्धा बघून पहिल्याच वेळेत हो म्हटलं? हो. अरे वा. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला शिवन्याचा? 13 महिने. 13 महिन्यांनी. असं काही ठरवलं होतं इतका वेळ थांबायचं किंवा नाही थांबायचं? काही प्लॅन केलं होतं? नाही, प्लॅन नव्हता काहीच केला. मग सरप्राईज वाटलं होतं? सरप्राईज. आणि मग काय वाटलं पहिल्यांदा जेव्हा लक्षात आलं की कदाचित गुड न्यूज आहे? पहिलं मिस्टरांना सांगितलं होतं, मग घरी सांगितलं सगळ्यांना. काय वाटलं होतं तेव्हा? सगळ्यांना आनंद झाला होता. आणि तुम्हाला काय वाटलं होतं? आनंद झाला होता. आणि भीती वाटत होती थोडी थोडी? तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? आम्ही दवाखान्यात गेलो होतो चेकअपसाठी, दुसरं चेकअप होतं. तेव्हा डॉक्टरनी चेक केलं, तेव्हा यांनी सांगितलं आम्हाला की प्रेग्नंट आहे. बरं. आनंद झाला होता खूप. आनंद झाला होता. घरी आधी सगळ्यात आधी कोणाला सांगावंसं वाटलं होतं? वडिलांना सांगितलं होतं. अरे वा. आणि घरी पण सगळ्यांना अर्थात आनंद झालाच असेल. प्रेग्नन्सी कशी होती? डोहाळे कसले लागले होते? डोळे म्हणजे फणस खाऊशी वाटलं होतं, फणसाचे पण लागले होते. आणि सीझन होता का फणसाचा तेव्हा? होता. मग पटकन मिळालाच असेल अर्थात सीझनमुळे? नव्हतं मिळालं, पुण्याला मिळालं होतं. आळंदीत फणसच नव्हता तेव्हा? नव्हतं. मग कोणाला शोधायला लावलं यांना? कुठे कुठे शोधला का? पुण्यात तुळशी लागेल. अरे वा. मग त्याच दिवशी का नंतर गेले? नाही, त्याच दिवशी. अरे वा, एवढा हट्ट पुरवला. अजून काय अनुभव? पहिल्यांदा जेव्हा बाळाची हालचाल जाणवली तेव्हा कसं वाटलं होतं? खूप आनंद झाला होता. म्हणजे हाता असं लागत होता हाताला. आणि याच्या आधी बहिणीचं पण बघितलं होतं असं हात लावून, तर असा अनुभव होता पहिला, त्याच्यामुळं आनंद झाला होता. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा हालचाल नोटीस केली तेव्हा कसं वाटलं होतं? 7व्या महिन्यात तिने सांगितलं होतं मला, तेव्हा हात लावला होता, हालचाल झाली ती बाळाची, तेव्हा आनंद झाला होता. डिलिव्हरीचा प्रसंग कसा होता? धावपळ झाली का? गडबड झाली का? धावपळ जास्त झाली होती. म्हणजे 2 दिवस अगोदर पोट दुखत होतं. मग बुधवारी पहाटे डिलिव्हरी झाली. तर बुधवारी रात्री 11 वाजता मग दवाखान्यात नेलं होतं हॉस्पिटलमध्ये. बर. मग रात्रभर म्हणजे जास्तच पोट दुखत होतं. डॉक्टर म्हटले होते 2 दिवस लागल, पण बुधवारी पहाटेच झाली डिलिव्हरी. आणि बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं बाबा? आनंद झाला खूप. फिलिंगच अमेझिंग होती. आणि स्वतःच्या बाबांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे का? बदलला. काय बदल? वडील झाल्यावर कळत नाही. काय कळलं? वडील काय असतात, काय खस्ता खाल्ले असतील बाबांनी, लक्षात आलं ना? हो. आणि जबाबदारीची जाणीव झाली? जाणीव झाली. ओके. सगळे एका वाक्यात उत्तर देतात. असेच तुमच्याशी पण असेच बोलतात का? कसे आहात? बरे आहात? काय चाललंय? काय नाही, असंच बोलतात? खरंच? अय्या, कसं व्हायचं? शिवन्याच्या जन्माच्या आधी आणि नंतर आयुष्य कसं बदललंय? म्हणजे खूप बदललेले असं वाटतं. आधी मुलगी होते, नंतर आई झाले. असं वेगळंच वाटतं, फिलिंग म्हणजे वेगळंच आलं. आणि तुमच्या सहजीवनात काय बदल झालाय?
म्हणजे खूप आनंद झाला आणि म्हणजे जास्त वेळ पण घरात राहतात मिस्टर. आधी नाही राहायचे? नव्हते राहत. मग आता काय लवकर येतात? हो, संध्याकाळचे पण लवकर येतात. अरे वा. हो. आणि सकाळी पण उशिरा जातात? हो. कमाल. पण आधी तुम्ही पिक्चर्स बघायचा का, सिनेमाला जायचा का? हो, आता जाणं होत नसेल ना बाळामुळे. तर तुम्हाला एक चित्रपटावरचा एक प्रश्न विचारते, बघूया तुम्हाला किती माहिती आहे. चित्रपट बघायचे म्हणतायत तर बघूया काय माहिती आहे. लहान मुलांवरती बरेच मराठी चित्रपट बनले आहेत, तर मला 7 मराठी चित्रपटांची नावं सांगा जे चित्रपट लहान मुलांवर आधारित आहेत. बघूया तुम्हाला आठवत आहेत का? चिमुकली. असं पिक्चर चिमणी पाखरं. चिमणी पाखरं लहान मुलांचा चित्रपट नाही बरं का. चिमुकली नावाचा चित्रपटच नाही, नवीन आलाय वाटतं यांचा. एकही नाही. चला मी एक हिंट देते, खूप जुना आणि गाजलेला पिक्चर आहे. कोणाची तरी आई. श्यामची आई. त्याला एक नाव आलंय. इतरांना काही आठवत आहेत का पिक्चर? बाळाचे बाप ब्रह्मचारी. बाळाचे बाप ब्रह्मचारी. बरं, श्यामची आई झालं, ऍक्च्युली माझं मोजायला पाहिजे. बाळाचे बाप ब्रह्मचारी. अजून माझा छकुल्या. माझा छकुला. बरोबर. तिसरा अजून चिंटू 2. चिंटू 2. ओके. चिंटू 1 नाही, चिंटू 2. ओके. आता चिंटू 1 नाही चालणार. बाळा गाऊ कशी अंगाई. करेक्ट. बाळा गाऊ कशी अंगाई. 2 राहिले. 2. एलिझाबेथ एकादशी. एलिझाबेथ एकादशी. बरोबर. 6वा. 7. एक असा मराठी चित्रपट ज्याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे, कारण तो भारताकडनं पहिला ऑस्कर साठी सिलेक्ट झालेला मराठी चित्रपट होता. श्वास. बरोबर. चला, 7 चित्रपट ढकलत का होईना पूर्ण केलेले आहेत. आई बाबांनी तर हातच वर केले, आम्ही मराठी चित्रपट बघतच नाही म्हणाले. त्यामुळे कसं करायचं. हो. चला, तुम्ही फेल झाला त्या टेस्टमध्ये, काही हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय वाटतं शिवन्यानी पुढे काय करावं? लॉ करावं. लॉ करावं. तुम्हाला काय वाटतं? लॉ करावं. आणि मग तिचा अभ्यास कोण घेणार तुमच्यापैकी? ती हुशार आहे, तशी अभ्यासाची गरज नाही. ती हुशार आहे, आपोआप लॉयर होणार आहे बरं का. यांच्यापैकी कोणी? बरं, सुरुवातीला तर अभ्यास घ्यावा लागेल ना लहान मुलांचा, मग ते कोण घेणार बरं? शिवन्याचे पप्पा. छान, त्यांनी तुमच्यावर टोलवलंय. शिवन्याचं नाव खूप सुंदर आहे, तर ते नाव कोणी ठेवलंय? शिवन्याच्या पप्पांनी. आणि कसं ठेवलं ते नाव? नाव सर्च केलं होतं आपण युट्यूबवर. बरं. ते पार्वतीचं नाव होतं शिवन्या, आणि ऑड नाव होतं ना, नाव नव्हतं शिवन्या आळंदीत कुठं, त्यामुळे ठेवलं. आणि मी असं ऐकलंय की तिच्यावर खूप विशेष गर्भसंस्कार झाले आहेत, तर त्याबद्दल सांगा आम्हाला. म्हणजे प्रेग्नेन्सी मध्ये मी गर्भसंस्कार हे पुस्तक पण वाचलं होतं आणि सासऱ्यांनी सांगितलं होतं ज्ञानशीर वाचायला, पण त्याचा इफेक्ट आता दिसतोय शिवन्यावर. दिसतोय? हो. बरं. म्हणजे कीर्तन लागले की ती विठ्ठल विठ्ठल पण करते, आणि टायमिंग कोण घरात पाहुणे आले की हळदी कुंकू लावायचं लक्षात नसेल तर ती सांगते आम्हाला. हळदी कुंकू असं खुणवते. बोलता येत नाही अजून पण खुणवते. बरं. कशी खुणवते? म्हणजे असं कोण पाहुणं आले की ना आपल्या कपाळाला हात लावते आणि फ्रीजवर असतं आमचं हळदी कुंकवाचं, तिथं बोट करते. आपण लक्षात घ्यायचं हिला हळदी कुंकू लावायचं आहे. अच्छा. शिवन्याचं नाव खूप सुंदर आहे आणि अर्थातच संस्कारही ते दिसतायतच आपल्याला. तर आपण एरवी उखाणे घेतो आपल्या जोडीदाराच्या नावाचे. आज शिवन्याच्या नावाचा एखादा उखाणा होऊन जाऊ दे. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून, शिवन्याचं नाव घेते गुंडऱ्यांची सून. अरे वा. आपण आहोत पेटुकल्या शिवन्याच्या घरी, आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. कशा आहात? छान आहे. मला असं कळलं की आजी फार बोलत नाही, बघूया त्यांच्याशी गप्पा मारून, जरा बोलतं करूया त्यांना. पहिल्यांदा गुड न्यूज जेव्हा कळली तेव्हा कसं वाटलं? काय खूप प्रतिक्रिया? दिवसातून बाळ घरी येणार म्हणून खूप आनंद झाला होता. आनंद झाला होता. आणि तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा? कसं सांगितलं सुनबाईंनी? सुनबाईंनी सांगितलं तेव्हा खूपच आनंद झाला. म्हणजे असं काही कल्पना नव्हती अशा गोष्टीची. म्हणजे आम्हाला वाटलं फॅमिली प्लॅनिंग वगैरे करून शिक्षणासाठी, पण तसं काही त्यांनी केलं नाहीये. बरं. त्याच्यामुळे आणखीन आनंद झाला. अरे बा. आणि प्रेग्नन्सी मध्ये काय सूचना दिल्या? काय खायला करून दिलं का? काय लाड केले सुनबाईचे? तिला कडक ढोळे लागले होते, त्यामुळे तिला काही पचन नव्हतं होत. फणस खाऊशी वाटत होती, ते खात होती. बरं. खाईन ते उलट्या होत होत्या. सगळंच उलटून पडत होतं. 9 महिने खूपच तिला त्रास झाला. कडक डोळे. आणि फणस हवा होता कुठून तरी. हो. आणून दिला होता मध्ये. ते म्हणजे खायची दोन्ही पण थोडं फळं खायची त्यातलं. आणि मग तुम्ही काही तिला पुरणपोळ्या करून दे किंवा असं काहीच करता नाही? तेलकट नव्हतं काही.
डिलिव्हरी नंतर पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर आजी कसं वाटलं? त्या आजीने घेतलं, त्या आजीने घेतलं होतं, पण मग तुम्ही घेतलं असेल ना नंतर? नंतर घेतलं तर कसं छान वाटलं? वाटलं. छान वाटलं. आणि मुलगी खूप वर्षांनी मुलगी, हा, आम्ही झाली. बाहेरच होतो. मग आवाज आला, डिलिव्हरी झालेला, आणि मी म्हणायची मुलगा झाला, ती म्हणायची मुलगी झाली. बर. मुलगी झाल्यानंतर बाहेर आणल्यानंतर खूप म्हणजे असं वाटत होतं की नाचावं, म्हणजे मुलगी आली ना घरात, त्यामुळे खूप वर्षांनी मुलगी झाली. तिसऱ्या किती पिढीत. पिढ्यांनंतर? तिसरी. तिसऱ्या पिढीत मुलगी जन्माला आली. 2 पिढ्या मुलगीच नाहीये. अरे वा, मग काय खूपच आनंद झाला खूपच आनंद असेल. झाला. काय वाटलं पहिल्यांदा हातात घेतल्यावर? म्हणजे लक्ष्मी आली आपल्या घरात, असं वाटलं? असं वाटलं. अरे वा. आजी? म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आमच्या वेळी सगळ्यांना आशा होती ना मुलगी होईल म्हणून, तर मुलगी काय म्हणजे आशाची निराशा झाली, पण आता झाल्यामुळे त्यामुळे सगळ्यांना आनंदच झालता ना. प्रचंड लक्ष्मी लाडकी आली. असेल हो. मग. आधी मुलांनाच मुलींचे नावं घेऊन हाका मारायचे, पण आता तिच्यामुळे सगळे ज्याला आवडत ते नाव तिला नावाने आवाज देतात. अरे वा, काय काय नाव आहे तिची? म्हणजे असं सोनू, रानू विनू काही बाई बी असे म्हणायचे ना, असं कौतुक. आणि ते मुलगी आल्यामुळे तिला म्हणून सगळ्यांची इच्छा पुरी होती. काय स्वप्न पाहिली अशी बनण्यासाठी? पुढे तिने काय करावं असं वाटतं? तिची इच्छा असेल ते तिला त्याच्यात तिला स्कोप द्यायचा पुढं. बरं. आणि वातावरण ते एकंदर घरातलं पारमार्थिक असल्यामुळं तिला म्हणजे तसं संस्कार पण तसेच घडवणार ना. आता तिची इच्छा पुढं तिला कळालं काय करायचं ते. तुम्ही तुमची पिढी वाढवली आहे, म्हणजे मुलांची आणि आता नातवंडांची पिढी पाहताय, तेव्हाचं संगोपन, तेव्हाचं बालपण आणि आत्ता काय फरक वाटतो? तेव्हाच्या बालपणात आमचे लहान मुलांना घेऊ लागाय सासूबाई होत्या, तर आमच्या सुनबाईंचे आम्ही हाय घेऊ लागायला, संगोपन करू लागायला मदत होती. नवीन बऱ्याच पद्धती आहेत, बऱ्याचशा लोकांना त्या पटतात, पटत नाही. डायपर्स आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आजकाल सोयी सुविधा उपलब्ध असतात. पटकन मुलाच्या हातात मोबाईल फोन दिला किंवा टीव्ही लावून दिला की लहान मुलं शांत होतात. तर ह्या सगळ्या नव्या पद्धतींबद्दल काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं? संगोपन करत असताना काही गोष्टी ज्या अजिबात करू नये अशा काय सांगाल आजी? असे कुठले वाद वगैरे लहान मुलांसमोर केले की तेच ते डोक्यात ठेवतात आणि रिॲक्ट करतात. तसं करू नये. जेव्हा कार्यक्रम मुलांना पाहणे योग्य आहे तोच दाखवा. असे त्यांच्या समोर वाद घालू नये, अपशब्द उच्चारू नये किंवा टीव्हीवरचे कार्यक्रम योग्य ते निवडावे. तुम्हाला काय वाटतं? मोबाईल खेळते, मोबाईलशी ते नको वाटतं द्यायला, पण ते राहतच नाही, तेच पाहिजे म्हणते. इतरांना काही सांगायचं आहे संगोपन करत असताना लहान मुलांचं? काही गोष्टी ज्या अजिबात करू नयेत असं वाटतं तुम्हाला? चायनीज नाही खावा, नूडल्स असे पदार्थ नाही, भाजी बाहेरचं चपाती नको खावा, जेवण. घरची. ओके. अजून कोणाला काही सांगायचंय? मुलांना जास्त मैदानी खेळ खेळायला शिकवावेत, मोबाईल कमी द्यावा, मोबाईलच्या व्हिडिओ गेम कमी द्याव्यात त्यांना, की जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल आणि भूक लागली का ते व्यवस्थित जेवण पण करतील त्याच्यामुळे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मैदानी खेळ जवळपास नाहीसेच झालेत. आपण लहान असताना, म्हणजे मी तरी लहान असताना बाहेर जाऊन खूप खेळायचे. आता मुलं जनरली फोन आणि टॅबलेट्सवरती खेळत बसलेली असतात. चला, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया, आमच्या प्रेक्षकांच्या सुद्धा लक्षात राहतील. आता वेळ आहे शिवन्याच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारण्याची. नवरा बायकोचे जेव्हा आई बाबा होतात तेव्हा अर्थातच त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतात आणि तुमच्यापैकी अनेक अनुभवी आहात. तुम्ही तुमची मुलं वाढवली आहेत, त्यामुळे अर्थातच संगोपन कसं करावं, योग्य पद्धत काय असावी याबद्दल तुमचंही काहीतरी मत असेल. सहसा ही मतं आपण आई वडिलांना सांगत नाही, कारण त्यांचं मुलं आहे, ते बघतील किंवा त्यांना काय वाटेल असं आपल्याला वाटतं. पण हे माध्यम आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिवन्याच्या आई बाबांना सांगू शकता. मग त्यांनी एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे किंवा संगोपन अजून चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल काही सूचना असतील, काही कान उघडणी करायची असेल, हे सगळं तुम्ही त्यांना सांगू शकता. कौतुक करायचं असल्यास तेही करूच शकता अर्थात. पण आमची अशी अपेक्षा आहे की आजपर्यंत तुम्ही जे बोलून दाखवलं नाहीये ते आज बोलून दाखवावं, कारण त्यांना काहीच बोलता येणार नाहीये. त्यांना फक्त प्रतिक्रिया द्यायच्या आहेत, त्याही अशा स्माइलीज मधनं. काही स्माइली शिवण्याकडे आहेत आणि बाकीच्या पण तिलाच हव्या आहेत. घे सगळ्या तुला. कोण सुरुवात करणार? शिवण्यासाठी ज्ञानेश्वरने थोडासा वेळ द्यावा असं वाटतं. तो म्हणजे कामामुळे त्याला जास्त वेळ नाही मिळत, त्याचा द्यायचा प्रयत्न करतो, पण तरी जास्त वेळ द्यावा थोडासा असं तुम्हाला वाटतं? हा. आणि जसं पौर्णिमा करते की शिशू काढण्यापासून तर अगदी सगळं, तसं त्याने पण थोडं थोडं शिकावं, म्हणजे करावं थोडंसं. ते शिशू काढत नाहीत? नाही काढतो, त्याच्या वाटेलाच ती जात नाही तसं पाहिलं तर. बर, काय म्हणताय बाबा? म्हणजे हो की नाही? हो, शिकणार आहे.
उद्या सकाळी उठून डायपर बदलायला शिकवा त्यांना हा आणि आम्हाला व्हिडिओ करून पाठवा. बदलला तर येतो मी परत त्यांना विचारायला. काय प्रतिक्रिया आई? तुम्ही कशाला नमस्कार करताय? त्यांना शिकायला सांगताय, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. ठीक आहे, अजून कोणाला काय बोलायचं? वहिनी खूप लाडक्या आहेत, त्यांनी फक्त त्यांचा राग थोडा कमी करावा. ओके. हा, त्या रुसतात आणि बोलतात पण दुसऱ्या दिवशी. अच्छा, रुसून मग परत बोलायला लागतात? परत बोलतात. मग काय कंप्लेंट आहे? उगाच आपलं काय ते. पण रुसतात कोणावर, तुमच्यावर की शिवण्यावर? आमच्यावर पण रुसतात आणि शिवण्यावर पण ओरडतात. शिवण्यावर ओरडतात आणि तुमच्यावर रुसतात? रुसतात. अरे बापरे. काय प्रतिक्रिया? ओके. आणि तुम्हाला काय वाटतं? तीच तुम्ही कशाला हात जोडायचे पण या बाबतीत? ऐकलं पाहिजे ना तुम्ही. ऐकलं पाहिजे तुम्ही पण, तुम्ही पण ऐकलं पाहिजे ना. तुम्ही डायपर बदला की त्या राग कमी करणार है ना? सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे आणि तुमच्याही मनात अर्थात एकमेकांविषयी अपेक्षा असतील तर या निमित्ताने काय प्रॉमिस कराल एकमेकांना? शिवन्या सुद्धा आहे, तिच्या साक्षीने काय बदल करणार तिथून पुढे? आपल्या हात धरून प्रॉमिस करायचं असतं. धरा बरं हात. राग कमी करेल. राग कमी करेल. काय म्हणाल तुम्ही त्यांना? एकमेकांना समजून घेऊन पुढे काहीतरी नाव आधी घेतलं पाहिजे तुमचं नॉन मराठी पिक्चर मधलं. मी तुम्हाला सांगू का तुम्ही स्वतःच घेताय? नाही, पौर्णिमाच म्हणतो. पण स्वीट हार्टच म्हणा. वाय नॉट, वाय नॉट, गो फॉर इट. पौर्णिमा, याच्या पुढे आपण एकमेकाला समजून घेऊन आयुष्य व्यवस्थित काढू हे तुला वचन देतो. शिवन्याच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. तर खेळ असा आहे, शिवन्या आता किती महिन्यांची आहे? 15 महिने. 15 महिन्यांची, म्हणजे नुकताच वाढदिवस झालाय. बरोबर. सो रिटर्न गिफ्ट पॅक करायची सवय तुम्हाला असेलच. बघूया किती सवय आहे. इथे काही गिफ्ट्स आहेत, त्या तुम्हाला रॅप करायच्या आहेत. इथे चंदेरी कागद ठेवलेत आणि तिथे रिबन्स ठेवल्यात. गिफ्टला मध्यभागी ठेवायचंय, सगळ्या बाजूने कागद गुंडाळायचा आहे आणि रिबन बांधायची. सोपा खेळ आहे? सोपा खेळ नाहीये. यामध्ये तुम्ही मग अशी प्रॉमिस करताना एकमेकांचा कसा हात धरला होता तसा हात धरून ठेवायचा एक. जरा आता ह्या उरलेल्या हातांनी कोऑर्डिनेट करून हे सगळं करायचंय. ठीक आहे? 2 मिनिटांची वेळ तुम्हाला मिळणार आहे. 2 मिनिटांच्या आत कमीत कमी 3 गिफ्ट्स पूर्णपणे रॅप करून बांधायचे. तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही जिंकणार आहात शिवन्यासाठी खास झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. चार कोपरे पकड फक्त. हा, पकड 4 कोपरे. गुंडाळ आता. गुंडाळ पटकन. गुंडाळ वरतीच फक्त ते कागदच गुंडाळ. कागदच गुंडाळ. हा, बस बस. मधोमध ठेव म्हणजे मग पटकन होते. मध्ये ठेवायचे. 4च कोपरे पकड. मधोमध घे आणि 4च कोपरे पकड. हा, तसं. 1 मिनिट झालाय. हा, घे पटकन घे. हा, तसं बरोबर. तर 4था कोपरा राहिला बघ. वरती घे पौर्णिमा. दीड मिनिट झालाय. 4 कोपरे धर. गडबड करू नको. 4 कोपरे. हा, चला, शेवटचे 10 सेकंद राहिले. पटकन कर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. क्या बात आहे, जिंकला आहात. तुम्ही जिंकला आहात शिवन्यासाठी झी युवातर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. शिवन्याला आणि तिच्या कुटुंबियाला भेटून आज खरंच खूप मजा आली. मगाशी त्यांच्याशी बोलताना 2 गोष्टी त्यांनी प्रकर्षाने सांगितल्या. मोबाईल फोन आणि टीव्हीचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम. आता आपण सगळीकडे गणेशोत्सव साजरा करतोय आणि ठिकठिकाणी खूप जोरात लाऊडस्पीकर सुद्धा लावून ठेवले असतीलच. याचा सुद्धा लहान मुलांवर खूप वाईट परिणाम होतो. हा गणेशोत्सव आपण स्वतःचा आणि आपल्या आजूबाजूच्या या सगळ्या इटुकल्या पिटुकल्यांचा विचार करून ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा करण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबते. आता भेट पुढच्या भागात अजून एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.